प्रचाराचा नारळ फोडणार आणि तेवढ्यातच मेसेज आला की नारळ काही फोडू नका आणि मंगेश साबळे यांना कुठेतरी निराश होऊन प्रचारापासून माघार घ्यावी लागली। आता मंगेश साबळे आमदार होतील की नाही होणार हे तर आपल्याला निकाल लागल्यानंतरच कळेल, कारण की फॉर्म काही त्यांना मागं घेता आला नाही। फॉर्मची तारीख निघून गेली होती माघार घेण्याची, परंतु प्रचारापासून मंगेश साबळे यांनी माघार घेतलेली आहे। 25 वर्षाचे तरुण तडफदार व प्रेरणादायी सरपंच मंगेश साबळे यांना झालेला विरोध हा नेमका काय होता हेच आपण बघूयात। तर याच्यात काहीच दुमत नाहीये की मनोज दादा जरांगे पाटील हे मराठा समाजाचं दैवत आहे। त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी मराठा समाज सहमत आहे। फक्त एक गोष्ट कुठेतरी चुकीची वाटली, ती म्हणजे मंगेश साबळे यांना का बरं मनोज दादा यांनी माघार घ्यायला लावली असेल, किंवा मंगेश साबळे यांना मजबुरीने का बरं फेसबुक लाईव्ह करावा लागला असेल, ज्यामध्ये त्यांना म्हणावं लागलं असेल मनोज दादा यामध्ये आमची काय चूक। तर मंगेश साबळे यांचा इतिहास आपण बघितला तर पहिल्यांदा ते नावलौकिक झाले जेव्हा त्यांनी गळ्यात पैशाची माळ घेऊन पैसे उधळवले। त्यानंतर मराठा समाजाच्या हितासाठी त्यांनी आपली 10 लाखाची कोरी नवी 4 व्हीलर थेट पेटून दिली। त्यानंतर गुणरत्न सदावर्ते हा जो वाचाळवीर व मराठा विरोधी वकील होता, त्या वकिलाच्या गाड्या फोडण्याचं काम मंगेश साबळे यांनी केलं। तर मंगेश साबळे म्हणजे मराठ्यांचं सळसळतं रक्त आणि अनेक तरुणांसाठी प्रेरणा असलेलं हे युवा नेतृत्व आहे। परंतु या अगोदरचा मंगेश साबळेंचा संघर्ष आपण बघितला, त्यांच्या वडिलांना वाचवण्यासाठी मंगेश साबळे यांनी जीवाचं रान केलं, परंतु त्यांच्या वडिलांना ते वाचू शकले नाही। प्रस्थापितांनी कुठेतरी मंगेश साबळे यांना त्रास दिला होता। पाण्याने भरलेल्या तलावामध्ये त्यांनी आंदोलन करणं असो किंवा अनेक ठिकाणी अधिकाऱ्यांविरुद्ध लढणं असो, असे अनेक असंख्य आंदोलने मंगेश साबळे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठा समाजाच्या हितासाठी केलेले आहेत। मंगेश साबळे हे जातीवंत नेतृत्व आहे, ते जातीवादी नेतृत्व नाहीये, हे पहिलं सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे। आणि मनोज दादा जरांगे पाटील यांच्यानंतर मराठा समाजामध्ये कुठलं नेतृत्व महत्वाचं म्हणून समोर आलं असेल तर ते नेतृत्व आहे युवा सरपंच मंगेश दादा साबळे। तर मंगेश दादा साबळे यांना आमची अशीच विनंती आहे की फुलंब्री विधानसभा तुम्ही जोमाने लढा, पूर्णपणे प्रचार करा। आमच्यासारखे अनेक युवक तुमच्या प्रचाराला येण्यासाठी इच्छुक आहे आणि मंगेश भाऊ तुम्ही कधी लढलात तर निश्चितच तुम्ही फुलंब्री विधानसभेचे आमदार होऊ शकतात। मंगेश साबळे हा व्यक्ती नाहीये, मंगेश साबळे हा विचार आहे, मंगेश साबळे ही एक प्रेरणा आहे। मंगेश साबळे म्हणजे मराठा समाजाच्या हितासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी सळसळ करणारं मराठा हितवादी असं नेतृत्व आहे। म्हणून मंगेश भाऊंना आम्ही सांगतोय, मंगेश भाऊ तुमच्यावर फक्त तुमचाच अधिकार आहे असं नव्हे, तर गोर गरीब दीनदुबळ्या मराठा समाजाचा देखील तुमच्यावर अधिकार आहे आणि त्या समाजाचं नेतृत्व तुम्ही महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये करावं ही आमची इच्छा आहे। आणि तुमची एक गोष्ट आमच्या काळजामध्ये घर करून जाते की कोणी कितीही समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला तरी तुम्ही समाजाशी एकनिष्ठ आहात। मनोज दादा जरांगे पाटील यांच्या शब्दाच्या बाहेर तुम्ही जात नाही आहात, परंतु मनोज दादा जरांगे पाटील यांना देखील आमच्यासारख्या नवख्या तरुणांची विनंती आहे की मंगेश साबळे सारख्या एका युवकाला, एका खंबीर युवकाला तुम्ही दादा पाठिंबा दिला पाहिजे। नाही पाठिंबा दिला तर निदान त्यांना त्यांच्या पद्धतीने, त्यांच्या व्यक्तिगत संघर्षाने त्यांना कुठेतरी तो अधिकार आहे की त्यांनी निवडणूक लढवावी। मंगेश साबळे यांनी स्वतःच्या मनगटाच्या बळावर आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे आणि जो माणूस स्वतःच्या मनगटाच्या बळावर अस्तित्व निर्माण करतो त्या माणसाने अशी निवडणुकीपासून माघार घेणे, प्रचार थांबवणे हे आम्हाला तरी योग्य वाटत नाही। दादा तुम्ही काहीही करा, आमच्यासारखे तळमळीने आम्ही फुलंब्री विधानसभेमध्ये आमचं मतदान नाहीये, भोकरदन जाफराबाद विधानसभेमध्ये आमचं मतदान आहे, परंतु आमची तुम्हाला हात जोडून विनंती आहे की काहीही करा पण फुलंब्री विधानसभेचा प्रचार तुम्ही जोमाने चालू करा, काहीही करा परंतु फुलंब्री विधानसभा जिंकवा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तुम्ही तुमचा बुलंद आवाज आम्हाला ऐकायचा आहे। मंगेश साबळे हा फक्त एका युवकाचा आवाज नाहीये, तर समस्त मराठा समाजाचा तो आवाज आहे। मंगेश साबळे हा आवाज महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बुलंदपणे धडकावा अशी आमची इच्छा आहे। संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, माय माऊली जिजाऊ, शिवशंभू आणि फुले शाहू आंबेडकर विचारांचा वारसा म्हणजे मंगेश साबळे नावाचं हे नेतृत्व आहे। म्हणून फक्त तुमचाच तुमच्यावर अधिकार आहे असं नव्हे, तर महाराष्ट्रातल्या दीन, दलित, दुबळ्या
घटकाचा, वंचित घटकाचा देखील मंगेश भाऊ साबळे तुमच्या नेतृत्वावर कुठेतरी अधिकार आहे आणि तुम्ही आमचं नेतृत्व करावं, तुम्ही कुठेतरी पुढे यावं, हीच आमची भावना आहे. फक्त आमची भावनाच नका समजून घेऊ, तर वास्तविकता समजून घ्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला, महाराष्ट्राच्या समाजकारणाला आणि महाराष्ट्रामध्ये एक नवीन वैचारिक बैठक बसायला हवी. एक नवीन तरुण तडफदार आवाज महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये चारी दिशाने घुमायला हवाय आणि म्हणून महाराष्ट्राच्या या कान्याकोपऱ्यामध्ये संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील किंवा माय माऊली जिजाऊ असेल, शिवशंभू फुले शाहू आंबेडकर विचारांचं वादळ महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये निर्माण करा, हीच आमची तुम्हाला इच्छा आहे. तुमच्या खांद्याला खांदा लावून आणि पावलाला पावलं भिडून आम्ही तुमच्या पाठीशी मजबूतपणे उभे आहोत. पण एवढंच बोलतो मंगेश भाऊ, तुम्ही आमच्यासाठी कधी भगतसिंग असाल तर आम्ही देखील तुमचे राजगुरू सुखदेव व्हायला तयार आहे. तुम्ही कधी छाताडावर वार झेलण्यासाठी तयार असाल तर आम्ही ढाल बनून तुमच्या सोबत राहायला तयार आहोत, हे तुम्ही आवर्जून लक्षात घ्या. आणि म्हणून काहीही झालं तरी पूर्णपणे जोमाने, पूर्ण ताकदीने मराठा समाजाचा आवाज फुलंब्री विधानसभेमध्ये बुलंद करा. मराठा समाजाचाच नव्हे तर आम्हाला असं कळतंय की ज्या गावाचे तुम्ही सरपंच आहात तिथे मग इतर समाजाचे लोक असतील, दलित असेल, कुणी मुस्लिम असेल, कुणी वंजारी असेल, माळी असेल, कोळी असेल, धनगर असेल, अशा सर्व जाती जमातीच्या लोकांना एक सोबत घेऊन चालणारं फुले शाहू आंबेडकरांच्या समतेचं नेतृत्व तुम्ही करत आहात. म्हणून मंगेश भाऊ, आम्ही तुम्हाला एवढंच सांगतो, तुमच्यासारखा हिम्मतवान आणि काळजावर दगड ठेवून कितीही वार झाले तरी झेलण्याची क्षमता ठेवणारा, नखभर देखील मागे न हटणारा एक असा ज्वलंत धगधगतं नेतृत्व या महाराष्ट्राला तुमची गरज आहे. पूर्ण मराठा समाज मनोज दादा जरांगे पाटील यांच्यानंतर तुम्हालाच मानतो. तुम्हालाच आता लंबी इनिंग खेळायची आहे. तुमचं वय अवघं 25 वर्ष आहे. या देशाने वयाच्या 23व्या वर्षी भगतसिंग यांना गमावलं, तसं मंगेश साबळे यांना कुठेतरी आम्हाला साईडला बघायचं नाहीये. मंगेश साबळे ज्या प्रस्थापितांना गुरमी सुटली आहे त्या प्रस्थापितांना धडा शिकवताना आम्हाला तुम्हाला बघायचं आहे. आणि तुम्ही काहीच चिंता करू नका. कधी आम्ही तुम्हाला भगतसिंग समजतो, मानतो. भगतसिंगांसोबत राजगुरू आणि सुखदेव देखील फासावर गेले होते. म्हणून तुमच्या वाईट परिस्थितीत म्हणा, चांगल्या परिस्थितीत म्हणा, एकनिष्ठतेने आम्ही तुमच्या सोबत आहोत, एवढं तुम्ही लक्षात घ्या. आणि काहीही झालं तरी तुम्ही फुलंब्री विधानसभेतून हात जोडून विनंती आहे, माघार घेऊ नका. तुम्ही आमदार व्हा आणि तुमच्यासारख्या दमदार कामदार व्यक्तीचीच आमदार म्हणून महाराष्ट्र विधान भवनाला गरज आहे. आणि महाराष्ट्राच्या विधान भवनामध्ये तुम्ही कधी पोहोचलात तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबरोबर महाराष्ट्र विधानसभेचा अध्यक्षाला देखील प्रभावित करण्या इतपत तुमच्यामध्ये नेतृत्व क्षमता आहे. म्हणून मंगेश भाऊ, हात जोडून विनंती करतो की तुम्ही पुन्हा एकदा चळवळीत उतरा, मैदानावर उतरा आणि लढा, संघर्ष करा, संघटित व्हा आणि लढा. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार घेऊन आपल्याला लढायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जी आपण समानता आहे त्या समानतेचं नेतृत्व तुम्ही हात जोडून विनंती करतो आम्ही. मंगेश भाऊ, लढा, संघर्ष करा. धन्यवाद. एवढंच बोलतो आणि सर्व महाराष्ट्राच्या युवकांना मी असं म्हणतो की मंगेश भाऊ यांच्या नेतृत्वाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही निश्चितच कळवा. धन्यवाद.